नमस्कार पॅरेंट्स आणि विद्यार्थी मित्रांनो मी संचालक इन्सेप्शन अकॅडमी जळगाव रावसाहेब पाटील. मित्रांनो, आमची जी अकॅडमी आहे ती जळगावमध्ये स्थित आहे. MJ कॉलेज एरियामध्ये रामदास गार्डनच्या बाजूला रामदास कॉलनी जळगाव इथे. मित्रांनो, आमच्या अकॅडमीबद्दल आज तुमच्याशी थोडं बोलणार आहे आणि मुलांचं जे वेगवेगळे स्कूल लेवलचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. थोडं हा व्हिडिओ बनवण्याची मला आवश्यकता ह्यासाठी पडली की लोकांमध्ये थोडा अवेअरनेस कमी आहे एक्झाम्सबद्दल. आपल्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला थोडं लाईटली घेतलं जातं. का लाईटली घेतलं माहिती नाही. मला असं वाटतं की लोकांना किंवा पालकांमध्ये थोडा अवेअरनेसचा अभाव आहे. मुलं किंवा पालक जे आहेत ते जागे कधी होतात जेव्हा त्यांना तहान लागते तेव्हा ते विहीर शोधतात. तर असं न करता थोडंसं आपण जर आपली जी लाईफ आहे किंवा विद्यार्थ्याची जी जीवन आहे त्यासोबत जर का आपण थोडंसं प्लॅन करून चाललो तर नक्कीच त्याच्या अकॅडमिक्समध्ये विद्यार्थ्याला हेल्प होणार. तर मित्रांनो, मी सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगून देतो की आम्ही इन्सेप्शन अकॅडमी जळगाव आमच्या क्लासबद्दल थोडं तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन देतो आधी आणि मग आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत पॅरेंटिंगबद्दल वगैरे. मित्रांनो, जे मुलं तिसरीपासून तिसरी, चौथी, पाचवी, सहावीपर्यंत किंवा जे मुलं 7वी, 8वी, 9वीमध्ये आहेत त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या बॅचेस आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या. आम्ही इन्सेप्शन अकॅडमीमध्ये रेग्युलर 3री ते 10वी CBSE स्टेट बोर्डचे रेग्युलर स्कूल कोचिंग कंडक्ट करतो, फाउंडेशन कंडक्ट करतो. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल मार्गदर्शन करतो आणि आमच्याकडे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्हच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत जेणेकरून 3री ते 6वीपर्यंतचा एक ग्रुप, जेणेकरून ज्या त्याच्या अकॅडमिक्समध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतात जसं की नवोदया असेल, स्कॉलरशिप एक्झाम असेल, MTS असेल, मंथन असेल, मॅथेक्सची एक्झाम असेल, होमी बाबा असेल, या वेगवेगळ्या सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल असेल, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज असेल, अशा वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ज्याबद्दल पालकांना अवेअरनेस नसतो त्याबद्दल मी आज बोलणार आहे. या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात या एक्झामच्या बॅचेस आमच्या सुरू झालेल्या आहेत. जर आपण इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. लक्ष ज्युनियर ही 3री ते 5वीपर्यंत 6वीपर्यंतची बॅच आहे. त्यामध्ये तो कुठल्याही मीडियमचा मुलगा असो, 5वी, 6वी, 4थी, 3री आणि एक लक्ष ज्युनियर बॅच आहे आमची ती. आणि त्यानंतर एक लक्ष सीनियर बॅच आहे ज्यामध्ये मुलं 7वी, 8वी, 9वीचे जे मुलं आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात. त्याची पण बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश जो आहे तो हा आहे की जे पालक आहेत, पालक मला भेटतात, पालक फार संभ्रमित आहेत की नेमकं काय करायला गेलं पाहिजे सर. म्हणजे आपल्या मुलाचं ॲकॅडमिक्स फार वीक आहे, जो 40-50% किंवा B ग्रेड घेऊन पास होतो आहे. अशा मुलांसाठी लोकं फाउंडेशन कोर्स कंप्लीट करण्याचा विचार करत आहेत किंवा फाउंडेशनचे क्लासेस लावलेले आहेत. एखाद्या मित्राने क्लास लावला म्हणून आपण क्लास लावला. ह्यामुळे होतं काय मित्रांनो की नक्कीच तुमच्या मुलाची जर का ॲबिलिटी आहे, तो ॲकॅडमिक्स चांगलं परफॉर्मन्स देतो आहे, तर नक्कीच तुम्ही फाउंडेशन किंवा IIT फाउंडेशन किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. पण तुमचा मुलगा ॲकॅडमिक्समध्येच तो चांगला परफॉर्मन्स देत नाही आहे आणि तुम्ही त्याला दिवसभर बिझी करून ठेवताय, तर आणि अजून बिझी केल्यानंतर तुम्ही त्याच्याकडून एक्सपेक्टेशन ठेवताय की रिझल्ट तुझा इम्प्रूव्ह होईल, तर ती गोष्ट शक्य नाही मित्रांनो. तुम्ही त्याला समजून घ्या. त्याला थोडा स्पेशल वेळ देण्याची गरज आहे. यामुळे काय होईल माहिती का की तुम्ही स्कूल सुटल्यावरती 2 तास एका क्लासमध्ये, 4 तास एका क्लासमध्ये, परत स्पोर्ट्सचा पण तुम्ही त्याला क्लास लावून दिलेला आहे. तर ह्यामुळे होतं काय, रिझल्ट इम्प्रूव्ह न होण्यामागचं कारण की आपण मुलाला सेल्फ स्टडी करण्यासाठी वेळ देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, मी एक कोचिंग ओनर असलो तरी मी तुम्हाला सांगेल की मुलाला कमीत कमी 1 ते 1.5 तास मुलाचं सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. तरच एखादा मुलगा रिझल्ट देऊ शकतो. जर तुम्ही ॲज अ पॅरेंट ह्या नात्याने जर तुम्ही स्कूलची फीस भरून दिली, एखादी ट्यूशन 1-2 ठिकाणी त्याला जॉईन करून दिली आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली, असं नसतं. जे पॅरेंट्स घरी कमीत कमी 1-1.5 तास मुलाकडे वैयक्तिक लक्ष देतात, त्याला घेऊन बसतात, अभ्यास घेतात. तुमचं काम, तुमचं घरातलं काम, तुमचं ऑफिसचं काम हे नक्कीच जरुरी आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. त्याला इम्पॉर्टन्स तर आहेच. ते करणार तेव्हाच तुमच्या घरामध्ये इकॉनॉमिकली तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी फुलफिल करू शकता. पण त्यासोबत ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्या मुलाला एक स्पेशल टाईम देणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या पाल्याला
तो वेळ देत नसू आणि आपण एक्सपेक्टेशन करत असू की स्कूलमध्ये किंवा क्लासमध्ये त्याच्या सगळ्या गोष्टी होऊन जातील, तर ते पॉसिबल नाही आहे. तुम्ही तुमचा एक चाइल्ड असतो, एक मुलगा असतो किंवा 2 मुलं असतात तुम्ही त्याला वेळ देऊ शकत नाही, तर 40-50 मुलांच्या बॅचमध्ये स्कूलमध्ये त्याला कसा वैयक्तिक वेळ दिला जाईल, ते पॉसिबल नाही आहे. तर त्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे, मुलाला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो सेल्फ स्टडीसाठी दिला गेला पाहिजे. मुलं जे असतात 3री-4थीचे मुलं देवाने सगळेच इंटेलिजन्स जन्माला घातलेली आहेत. असं मुलाने देवाने दुजाभाव केलेला नाही आहे की बाबा याच्या घरात हुशार मूल टाकून देऊ, याच्या घरात मठ्ठ मूल टाकून देऊ. देवाने जी जनरेशन, आताची जी जनरेशन आहे खूप स्मार्ट जनरेशन आहे. ईच अँड एव्हरी मुलगा जर तो ॲकॅडमिक्समध्ये जरी परफॉर्मन्स त्याचा चांगला नसेल तरी तो अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप स्मार्ट आहे. तुम्ही टेक्नॉलॉजीबद्दल, तुम्ही इंटरनेटबद्दल, तुम्ही मोबाईलच्या काही ॲप्लिकेशन्स किंवा बाकी काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल किंवा जनरल नॉलेजबद्दल तुम्ही मुलांना विचारणार तर ते नक्कीच तुमच्यापेक्षा ते सरस आहेत. म्हणजे हुशार किंवा डब्बू हा प्रकार नसतो. फरक फक्त हाच असतो की जो मुलगा चांगला परफॉर्मन्स देतो आहे त्याला एक योग्य गायडन्स भेटतं आहे. जो मुलगा परफॉर्मन्स करू शकत नाही आहे तर त्याचं प्रॉब्लेम समजून घेणारं कोणी नाही आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून आपण पण समजून घेत नाही आहे की नेमकं मुलगा जर चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही आहे एखाद्या एक्झाममध्ये किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये, तर त्याचं मागचं कारण तुम्ही शोधत नाही आहे. आपण फक्त काय करतो, दरवर्षी डॉक्टर बदलवतो. आज ह्या वर्षी ह्या क्लासमध्ये, पुढच्या वर्षी दुसऱ्या क्लासमध्ये, त्याच्या पुढच्या वर्षी तिसऱ्या क्लासमध्ये. नेमकं प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो, की जर तुमचाला काही डिसीज झाला आहे, काही आजार झालेला आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं. डॉक्टर लोक पण एक्सपेरिमेंटच करणार. तुम्ही जे सिम्पटम्स तुमचे असतील त्यानुसार ते उपाय करणार. डॉक्टरने जसं तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि तुम्ही घरी येऊन गोळ्या औषधी नाही घेतले तर तुमचा पेशंट बरा होणार नाही किंवा तुम्ही पथ्य नाही पाळले तुमचा पेशंट बरा होणार नाही. एक्झॅक्टली सेम हे स्कूल किंवा कोचिंगबद्दल तुम्हाला सांगतो की सेम हेच आहे. प्रत्येक जो क्लासचा संचालक आहे किंवा स्कूलचा जो ओनर आहे त्याचा उद्देश जो आहे तो हाच आहे, मुलांना घडवणं. पण नेमकं काय चुकतं कुठं आपण ते पाहत नाही आहे. आपण दरवर्षी स्कूल चेंज करतो. ह्या स्कूलमध्ये गुण नाही लागला, त्या स्कूलमध्ये गुण नाही लागला. सगळे स्कूल सारखे आहेत. कोणाचंच मोटिव्ह असं नाही आहे की मुलांचं नुकसान व्हावं, मुलांचा फायदाच व्हावा, हे सगळं मोटिव्ह आहे. तर आपण ही गोष्ट कुठेतरी समजून घेतली पाहिजे की आपण कुठेतरी आपली जी पद्धत आहे ती चेंज केली पाहिजे, त्याच्यात थोडासा बदल करून पाहिला पाहिजे. मुलाला फक्त त्याच्याकडून रिझल्ट एक्सपेक्ट न करता आपण मुलाला समजून घेतलं पाहिजे की बेटा नेमकं तुझा प्रॉब्लेम काय. जनरली आपण स्कूल किंवा कोचिंग असं सिलेक्ट करतो की त्याचे मित्र तिकडे आहेत म्हणून तो तिकडे जातो आहे सर. असं काय, नेमकं मित्र चांगला परफॉर्मन्स देतो तो देऊ शकत नाही, मग त्याच्यात नुकसान कोणाचं आहे, त्याचंच आहे. तर नेमकं पर्सनली अटेन्शन त्याच्याकडे दिलं जातं आहे का नाही दिलं जातं आहे ते पाहणं गरजेचं आहे. आजचा जो मुद्दा आपला आहे की मुलांना ॲकॅडमिक्ससोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला बसवणं किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणं का गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये आहात तर स्कूलमध्ये तुमचा मुलगा एक 40-50 मुलांमध्ये असतो. त्यामध्ये जर तुमचा मुलगा टॉपर जरी येत असेल पण त्याची कॉम्पिटिशन जी आहे ती फक्त 40-50 मुलांसोबत आहे. त्यामुळे तो दरवर्षी टॉपर येत राहील, तुम्हाला असं वाटेल इम्प्रूव्हमेंट आहे, ओके आहे. पण असा जो मुलगा आहे त्याची नॉलेजची भूक चांगली आहे तर त्याला आपण थोडंसं एक तळ्यात किंवा एखाद्या डबक्यात पोहायला जर दिलं तर तो ऑलवेज टॉप करणार आहे. पण तुम्ही त्याला नदीत किंवा समुद्रात जर पोहणं शिकवलं तर नक्कीच त्याच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट राहील आणि चॅलेंजिंग राहील. आणि याचा फायदा हा होईल की तो जे बाहेर त्याच्या सराउंडिंगच्या बाहेर जी कॉम्पिटिशन आहे, मी असं म्हणत नाही की दिवसभर मुलाला बिझी करून ठेवा. तुम्ही तुमचा योग्यचा सदुपयोग करू शकता. जर तुमच्याकडे वेळ आहे तर त्या वेळेमध्ये मुलाला अजून चांगलं घडवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. त्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हे एक चांगलं माध्यम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समुळे काय होतं की मुलांना एक तर मॅथ्सचे कॉन्सेप्ट त्यांचे क्लिअर होतात, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेचे कॉन्सेप्ट त्यांचे क्लिअर होतात, इंग्लिशचं ग्रामर किंवा इंग्लिशवरची कमांड त्याची, इंग्लिशची व्होकॅब्युलरी त्याची इम्प्रूव्ह होते. त्यानंतर एक जी के जे असतं, जी केमध्ये त्याचं सायन्स असेल किंवा SST सब्जेक्ट असेल, त्याचा सोशल स्टडी असेल, ह्या सगळ्या सब्जेक्टबद्दल त्याला अवेअरनेस निर्माण होतो. आणि मुलगा फक्त स्कूल किंवा कागदोपत्री हुशार न राहता तो ऑलराऊंडर पर्सनॅलिटी घडतो. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की आता तुम्ही बघता की JEE नीटमध्ये किंवा UPSCमध्ये जे पण कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम भविष्यामध्ये तुम्ही पाहणार आहात किंवा त्याचा रिझल्ट तुम्ही बघता, तर ऑल इंडिया रँकमध्ये येणारे जे काही मुलं आहेत तर त्यांची जी जर्नी असते ती जर्नी काय 11वी-12वीमध्ये गेल्यास स्टार्ट होऊन गेलेली असते का? किंवा जो मुलगा ग्रॅज्युएशन नंतर UPSCमध्ये ऑल इंडिया रँकमध्ये येतो त्याची जर्नी काय ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला सुरू झालेली असते का? तर नाही, अजिबात नाही. त्याची जर्नी जी आहे, तो जो सक्सेसफुल विद्यार्थी आहे त्याची जर्नी मागच्या, त्याची जर तुम्ही एखाद्या सक्सेसफुल विद्यार्थ्याला भेटले असाल तर त्याची जर्नी जी आहे ते मागच्या 10 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष कमीत कमी तुम्ही जर पाहिली असेल तर त्याची जी डिसिप्लिन त्याने मेंटेन ठेवलेली आहे, कन्सिस्टन्सी जो
त्याने मेंटेन ठेवलेली आहे, तो सतत जो त्या अभ्यासक्रम फुलफिल करण्यासाठी प्रयत्न करतो आहे, त्या मागच्या 5-10 वर्षांचा तो रिझल्ट असतो की जो ऑल इंडिया रँकमध्ये आलेला असतो. आपण काय करतो, आपण एखादा क्लास जॉईन केला किंवा एखादं अकॅडमी जॉईन केली किंवा एखादं स्कूलमध्ये गेलो, तर आपल्याला दर 2-4 महिन्यामध्ये रिझल्ट पाहिजे असतो. जर तुम्हाला 2-4 महिन्यामध्ये रिझल्ट पाहिजे, तर तुम्ही एखाद्या साधू महाराजांकडे गेला पाहिजे किंवा एखादा जादू करणारा जो असेल व्यक्ती त्याच्याकडे गेला पाहिजे. तो तुमच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवेल आणि काहीतरी मंत्र बोलून, म्हणजे शिक्षक जो आहे तो मुलाला तेव्हाच घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला अंधश्रद्धा पसरवत नाही आहे, मी फक्त तुम्हाला सांगतो आहे की आम्ही टीचर्स जे आहोत, जे आम्ही तुमच्या मुलाला घडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर आम्ही पण माणसंच आहोत आणि मुलांना बिघडणं तो एका महिन्यात बिघडू शकतो, पण ज्याला इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये आणायची आहे, तर इम्प्रूव्हमेंट ही स्लो आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल, म्हणजे जर तुम्हाला एखादी चांगली सवय लावायची असेल, तर ती कमीत कमी 21 दिवस तुम्ही ती गोष्ट फॉलो केली पाहिजे, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला लागते. आणि आपण एखाद्या अकॅडमीला गेलं की एक डेमो लेक्चर अटेंड केलं की किंवा 2-4 लेक्चर अटेंड केलं की आपण लगेच जज करायला लागतो की बाबा आता आम्हाला काही विद्यार्थ्यांचा अनुभव येत राहतो, तर तुमचा मुलगा एखाद्या टीचरला जज नाही करू शकत. थोडंसं टोनिंग मॅच होण्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. एकदा टोनिंग मॅच झाली की कुठलाही संचालक असेल किंवा कुठलाही क्लास असेल तर त्याची टोनिंग मॅच होऊ शकते. फक्त माझं आजचं जे लेक्चर आहे ते हेच आहे की तुम्ही मुलाला नेमकं करवता काय आहे, खरंच त्याला त्या गोष्टीची गरज आहे का, किंवा ती गोष्ट जर केल्यामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल होतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आपण काय करतो, आपण फक्त आपल्याला असं वाटतं की आपण एक चांगलं स्कूल देऊन दिलं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी संपली. स्कूलमधून आल्यानंतर त्याला 2-3 ठिकाणी क्लासला एंगेज करून ठेवून दिलं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी संपली. तर मित्रांनो असं नाही आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून सगळ्यात जवळचे तुम्ही असतात मुलांच्या, आणि तुम्ही त्या पाल्याला समजून घेऊ शकता. ॲज अ फादर म्हणून किंवा मदर म्हणून जर त्याला एखादा सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर त्याच्याजवळ बसा, त्याच्या पाठीवरती हात ठेवा, त्याला विचारा की बेटा नेमकं तुला प्रॉब्लेम काय येतो आहे, त्याला विश्वासात घ्या आणि मग पहा. आणि तो जो प्रॉब्लेम असेल तो तुम्ही आणि तो दोघं मिळून तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जास्त क्वालिफाईड नसाल तर तुम्ही आमच्यासारख्या लोकांची मदत घेऊ शकता. मित्रांनो, पॅरेंटिंगबद्दल किंवा कोणत्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे असतात त्याच्याबद्दल आम्ही वेगवेगळ्या लोकांना रोजच गायडन्स करत असतो. तर आपल्यालाही जर का आपल्या पाल्याबद्दल कुठल्या बाबतीत गायडन्सची आवश्यकता असेल तर बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही आम्हाला भेटू शकता. आमच्या अकॅडमीला तुम्ही येऊ शकता. आधी कॉल करा, कारण जर आम्ही लेक्चरमध्ये असलो तर आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, कारण जो वेळ असतो तो मुलांचा असतो. त्यासाठी आम्ही 1-2 मिनिटात बोलून तुमच्याशी मोकळं होऊन जाणार. पण जर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन किंवा फोन घेऊन वेळ घेऊन आमचा जर आम्ही आल्यात, तर आम्ही तुम्ही 1 तास, अर्धा पाऊण तास, 1 तास आम्ही तुमच्यासोबत बोलू, गप्पा करू आणि त्या गप्पांच्या माध्यमातून तुम्हाला एक काउन्सिलिंग करू की तुम्ही कोणत्या मार्गाने, मी माझं वैयक्तिक मत सांगेल, ती फॉलो करणं न करणं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा तुम्ही ते फ्रीडम तुम्हाला असेल. फक्त असं आहे की मुलगा चुकतो आहे ना, तर ते चुकांचं किंवा मुलाला जर अपयश येतं आहे तर त्या अपयशाचं मूळ शोधून काढणं गरजेचं असतं. आपण ॲज अ पॅरेंट म्हणून कुठं चुकतो आहे कमीत कमी ते पडताळणं गरजेचं असतं. मुलांना बिझी करणं म्हणजे त्याला हुशार करणं असं नाही आहे. मुलांना स्मार्ट करायचं असेल तर थोडं सेल्फ स्टडीवरती तुम्ही भर दिला गेला पाहिजे. आणि मुलांना स्मार्ट किंवा त्याची इंटेलिजन्स लेवल जर वाढवायची असेल तर मुलांना त्याच्या अकॅडमिक्ससोबत, भले अकॅडमिक्स तुम्ही घरी करू शकता, जर तो थोडा इंटेलिजन्स असेल तर सेल्फ स्टडी करून तुम्ही स्कूलचे सब्जेक्ट करू शकता. पण जर तुम्ही एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल त्याला जरुरी नाही आहे की आता मी क्लास घेतो म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ काही क्लासची ॲड करण्यासाठी नाही आहे की बाबा माझ्याकडे या, मी तुम्हाला असं करेल तसं करेल, नाही आहे. तुम्ही एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा फॉर्म भरला तर ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम थोडं सिरियसली द्या. मुलाला एक गाईड थोड्याशा काही महिन्यांआधी परचेस करून देऊ शकता, किंवा काही नोट्स असतील किंवा काही सिलेबस असेल तर प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही त्याला टाईम देऊ शकता. आणि मग तुम्ही जर ती एक्झाम देत आहेत तर नक्की सिलेक्शन होणं न होणं, स्कॉलरशिप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूरची गोष्ट आहे, पण तुमच्या मुलामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होईल, तुमच्या मुलाच्या इंटेलिजन्समध्ये जी लेवल त्याची वाढेल ती खूप गरजेची आहे मित्रांनो. त्या पर्टिक्युलर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये बसवण्यामागचा जो हेतू आहे तो हेतू तुमचा साध्य होईल. पण जर तुम्ही फक्त हाऊस म्हणून, दुसऱ्याने फॉर्म भरला आहे म्हणून आपण फॉर्म भरायचा, मुलांना माहिती पण राहत नाही सिलेबस काय आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप, MCQ टाईप क्वेश्चन्स असतात, एक्झाम सेंटरला खूप गर्दी असते, पण नेमकं कॉम्पिटिशनमध्ये त्यापैकी 10% लोकं असतात ज्यांनी जेन्युअनली प्रिपरेशन केलेलं असतं, बाकी फक्त जय मातादी करून गोल करून आलेले असतात. तर मित्रांनो, जे पण आयुष्यात करणार ते थोडं सिरियसली करा. ॲज अ पॅरेंट म्हणून फक्त फी भरणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नव्हे,
आपल्या मुलाच्या ज्या चुका होत आहेत त्या दोघं मिळून सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तरच तुमचं चाइल्ड चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतं, चांगला परफॉर्मन्स देऊ शकतं आणि तरच तुम्ही एक चांगली पॅरेंटिंग करतायत हे नक्की आहे. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर आहात तर तुम्हाला थोडंसं भानावरती येण्याची गरज आहे. कारण सगळ्यात जवळचं व्यक्तिमत्व आई आणि वडील असतं. जर तो तुमच्यासोबत तुमचे प्रॉब्लेम शेअर करत नसेल तर कुठंतरी त्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम अजून नक्कीच वाढत जातील, कमी नाही होणार. त्यामुळे मुलांचे चांगले मित्र बना. सगळ्यांची कंप्लेंट ही असते आम्हाला भेटायला आले की सर याला थोडं मोबाईल ॲडिक्शनबद्दल बोला. तुम्ही जर 4-4 तास मोबाईल घेऊन बसत असाल तर तुम्ही पॅरेंट्स म्हणून मुलांना सांगू शकत नाही की मोबाईलपासून दूर राहा. तुम्ही मुलांना ॲडिक्शनपासून दूर करण्यासाठी त्यासोबत जर तुम्ही आउटडोअर गेम नाही खेळू शकत तर इनडोअर तर खेळा. त्यासोबत कॅरम खेळा, त्यासोबत चेस खेळा, तुम्ही लुडो खेळू शकता, सापशिडी खेळू शकता. जे पण काही नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असे गेम तुम्ही त्यासोबत खेळू शकता. त्याचा एखादा छंद असेल तो जोपासा. त्याला पेंटिंगची आवड असेल, त्याला ड्रॉइंगची आवड असेल, त्याला काही लिहिण्याची आवड असेल, ती त्याची हॉबी त्याला जोपासू द्या. फक्त मुलांना आता मी आजकाल पाहतोय पालकांना की मुलगा 10 मिनटं पण पालकांना घरी सहन होत नाही. तुम्ही तुमचं लहानपण बघा, तुम्ही किती आउटडोअर गेम खेळले. आज मुलांना आउटडोअर गेम त्यांच्या लाईफमध्ये 0 आहेत. स्कूलमधून आला की क्लासमधून आला की अरे मुलांना आउटडोअर गेम खेळण्यासाठी पण क्लास लावायची गरज पडते. बिना क्लास लावायचो तो आउटडोअर गेम खेळू शकत नाही. तर कुठंतरी आपण आपल्या मुलाला वेळ दिला पाहिजे जेणेकरून मुलगा जो आहे तो आपल्यासोबत आपले प्रॉब्लेम शेअर करू शकतो आणि ॲज अ फ्रेंडली नेचर आपण पण मुलाचं समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे की मी खूप इंटेलिजन्स आहे किंवा आम्हाला जो अनुभव येतो आहे तो मी तुम्हाला फक्त तुमच्यासोबत शेअर करतो आहे. जो तुम्हाला पण येत असेल की मुलं ऐकत नाही, मुलं हट्टीपणा करतात, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही त्यासोबत जर बसून व्यवस्थित डिस्कशन केलं तर ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही मुलाला वाचवू शकता किंवा तुमचा मुलगा एक योग्य ट्रॅकवरती येऊ शकतो. सांगण्यामागचं कारण हेच आहे की आत्ताची सगळी जनरेशन जी ती खूप हुशार आहे आणि फक्त फरक हा आहे की त्याला योग्य गाईडन्स भेटतं आहे. जो सक्सेसफुल आहे मुलगा किंवा जो चांगला परफॉर्मन्स देतो आहे, जो सक्सेसफुल नाही आहे किंवा जो चांगला परफॉर्मन्स देत नाही त्याला योग्य गाईडन्स भेटत नाही आहे म्हणून तो चांगला परफॉर्मन्स देत नाही आहे. तर फक्त फरक हा आहे. तर नक्की जर आमची तुम्हाला आवश्यकता असेल, जर तुम्हाला असं वाटतं की सरांसोबत बोलून काही 2 गोष्टींमध्ये आपल्या मुलामध्ये भर पडू शकते तर बिलकुल बिंदास तुम्ही मला येऊन भेटू शकता. आणि आम्हाला जे आलेले अनुभव आहेत, आम्ही जितक्या मागच्या 10-12 वर्षांपासून जर ह्या शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे तर काही एक्सपिरियन्स आमचा गेन केलेला आहे. त्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जरुरी नाही की तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी यायचं आहे तर मग माझ्याकडे क्लास लावणं गरजेचंच आहे. नो, तुम्ही फक्त आमचं मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्हाला जर योग्य वाटतं आहे तर तुम्ही मुलाला कोणत्याही गोष्टीचं प्रिपरेशन करण्यासाठी असं बंधनकारक नाही आहे की तुम्ही त्याला क्लासेस लावून द्या. तुम्ही त्याला घरी जर तो मुलगा करत असेल तर तुम्ही घरी सेल्फ स्टडी करून त्या सगळ्या गोष्टी करू शकता. फक्त क्लास लावल्यामुळे फायदा हा होतो की जर मुलगा घरी करत नसेल तर त्याला योग्य ट्रॅक, योग्य पाथ जी आहे ते दाखवण्याचं काम कुठलंही कोचिंग इन्स्टिट्यूट करत असतं. मित्रांनो, फक्त हा एक फायदा होऊ शकतो. मार्गदर्शन जर तुम्ही पॅरेंट्स ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही स्वतः वेल क्वालिफाईड आहात तर तुम्ही घरी पण मुलाला शिकवू शकता. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दलचं सिलेबस, त्याची वयोगट काय असेल, काय या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, मी ह्याबद्दल व्हिडिओ तर बनवतच राहणार आहे मित्रांनो, वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल. पण जर याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती काही घ्यायची असेल, तुमचा मुलगा जर का 3री ते 10वीपर्यंत किंवा 1ली ते 10वीपर्यंत कुठल्याही इयत्तेत शिकत असेल, जरी तुम्ही आता आम्हाला येऊन भेटले तर भविष्यात तो कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी इलिजिबल होऊ शकतो, कोणती एक्झाम तो देऊ शकतो, कोणत्या मार्गाने भविष्यात जायचं आहे, तर त्याची प्लॅनिंग कधीपासून तुम्हाला करणं गरजेचं असतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी फक्त एकच सांगून देतो की महाराष्ट्रामध्ये इंटेलिजन्स खूप आहे. पण तुम्ही जर पाहाल तर उत्तर भारत किंवा जे आहेत पंजाब, राजस्थान, MP, UP, बिहार, दिल्ली या साईडचे जे मुलं आहेत किंवा जे पॅरेंट्स आहेत ते खूप जागृत आहेत. जागृत म्हटलं म्हणजे काय की जर एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी त्यांना करायची आहे तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी 2-3 वर्ष कमीत कमी ते मुलं देतात आणि त्यामध्ये सक्सेस होतात. आपण एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला मुलाला बसवतो, फॉर्म भरतो, हे त्याला माहीत राहत नाही. परीक्षेच्या 8 दिवस आधी मुलाला 1 महिन्याआधी एखादं गाईड परचेस करून देतो आणि त्याला सांगतो कर अभ्यास. विदाऊट गायडन्स किंवा विदाऊट प्रिपरेशन तो एक्झाम देऊ शकत नाही. असे खूप हजारो लाखो मुलांमधून काही कमी मुलं असतात जे जेन्युइनली हुशार असतात, जे एकपाठी असतात, ते मुलं त्याच्या इंटेलिजन्सच्या जोरावरती ती एक्झाम देऊ शकतात. बाकी अदर 90% जे मुलं असतात ते मुलांना योग्य मार्गदर्शनाची हार्डवर्क करण्याची गरज असते.
प्रत्येक मुलगा लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो. जरुरी नाही की तुमचा मुलगा बॉर्न इंटेलिजंट झालेला असला पाहिजे. तुम्ही हार्डवर्क एक अशी गोष्ट आहे की तुम्ही मुलाला झिरोपासून हिरो बनवू शकता. फक्त एक योग्य डायरेक्शन, योग्य गोष्टींचं मार्गदर्शन त्याला भेटणं गरजेचं आहे. आमची जर तुम्हाला गरज भासत असेल, वाटत असेल की तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ आपल्यासाठी नाही तर आपल्या नातेवाईकासाठी, आपल्या मित्रमंडळींसाठी, कोणासाठी गरजेचा आहे, तर तुम्ही त्याला हा व्हिडिओ शेअर करू शकता. फक्त आमच्या जोडण्यासाठी हा जे खाली दिलेले नंबर आहेत याच्यावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. जर तुम्ही जळगाव सिटीमध्ये राहत असाल किंवा आजूबाजूच्या खेडेगावावरती राहत असाल तर तुम्ही आम्हाला हा जो खाली दिलेला पत्ता आहे, फोन नंबर आहे, याच्यावरती संपर्क साधू शकता, आमची वेळ घेऊ शकता आणि आमचं मार्गदर्शन तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर घेऊ शकता. व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा उद्देश हाच आहे की लोकांना वेळ गेल्यावरती माहिती पडतं की बाबा आपल्या आजूबाजूला या पर्टिक्युलर एक्झामसाठी मार्गदर्शन करणारा क्लास किंवा मार्गदर्शन करणारे सर अवेलेबल होते, पण वेळ गेल्यानंतर त्याला माहिती पडतं. त्यामुळे मी आत्ताच सांगून देतो तुम्हाला की जर तुमचा मुलगा 3री, 4थी, 5वी, 6वीमध्ये कोणत्याही स्टेटला असो, CBSE असो, ICSE पॅटर्न असो किंवा सेमी पॅटर्न असो किंवा इंग्लिश मीडियमला असो, तर तुम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स कोणत्या कोणत्या देऊ शकतात त्याबद्दल आमचं मार्गदर्शन घेऊ शकतात. त्यासाठीची आमची लक्ष ज्युनियर बॅच ऑलरेडी सुरू आहे. त्याचा टायमिंग, त्याची फीस वगैरे काय असेल, कोणते कोणते सब्जेक्ट, कोणते कोणते विषय त्यामध्ये कव्हर केले जातील किंवा कोणते कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचा मुलगा तुमच्या ह्या पर्टिक्युलर XYZ वयोगटामध्ये असेल तर देऊ शकतो, त्याबद्दल तुम्ही आमची माहिती घेऊ शकता. लक्ष बॅच सिनियर जी 7वीपासून पुढे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे सुरू आहे, जेणेकरून आत्तापासून मुलांचं JEE नीट फाउंडेशन कव्हर झालं पाहिजे, जेणेकरून UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मुलगा आत्तापासून त्या डायरेक्शनला गेला पाहिजे. आपण ज्या एक्झाम्स दिल्या त्या एक्झाम्स आपण ग्रॅज्युएशननंतर दिल्या. कॉम्पिटिशन भरपूर आहे. जेव्हा मुलगा ग्रॅज्युएशन होऊन जाईल त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याच्या आधी 10-15 वर्ष आधी झालेले पासआउट झालेले मुलं कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत. त्यामुळे मुलाला आत्तापासून त्या दृष्टीने त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. आत्तापासून त्याचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच. जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल किंवा कुठल्याही क्लासेसबद्दल किंवा कुठल्याही एक्झामबद्दल मार्गदर्शन पाहिजे असल्यास तुम्हाला असं वाटतं की हा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये 2%, 4%, 5%, 10% काहीतरी बेनिफिट घडून आणू शकतो, आपल्या मुलाला गायडन्स देऊ शकतो, तर तुम्ही नक्कीच आम्हाला येऊन भेटू शकता. पत्ता खाली दिलेला आहे, नंबर पण दिलेले आहेत. तुम्ही आमची स्पेशली तुम्ही येऊन भेटू शकता, इन्क्वायरी करू शकता. पण जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल, काउन्सिलिंग इन द फॉर्म ऑफ टाईप्स ऑफ एक्झाम्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल करून येणं गरजेचं आहे. कारण शिकवताना आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. तो वेळ जो असतो तो माझा मुलांचा असतो. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी याच्याबद्दल पॅरेंटिंगबद्दल किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल आम्ही व्हिडिओ बनवत राहू. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जर बेल आयकॉनचं बटन तुम्ही प्रेस करून दिलं तर आम्ही जो व्हिडिओ बनवणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.